लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोनं ही कथा प्रसिद्ध आहे। या कथेतील नायक स्मशानातील राख उकरून त्यातील सोनं काढून त्याची विक्री करत असतो। अगदी असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरातील एका गावात सोमवारी 6 जानेवारी रोजी उघडकीस आला। स्मशानभूमीतील अस्थिराखेची सोन्यासाठी चोरी झाल्याची घटना या गावात घडली असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। या घटनेत चोरट्यांनी महिलेने परिधान केलेल्या अलंकारिक भागाच्याच अस्थिराखेची चोरी केली आहे। सोमवारी सकाळी नातेवाईक सावडण्याच्या विधीसाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे। दरम्यान या चोरट्यांनी जवळ असलेल्या ओढ्यावरील बंधाऱ्यातील पाण्यात या राखेतून सोनं काढल्याचं स्पष्ट झालं आहे। दरम्यान या चोरट्यांनी जवळ असलेल्या ओढ्यावरील बंधाऱ्यात पाण्यात या राखेतून सोनं काढल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर गावातील तरुणांनी लगतच ओढ्यावरील बंधाऱ्यातील पाण्यात पाहणी केली असता तिथेच चोरट्यांनी राख चाळणी केल्याचं लक्षात आलं आहे। दरम्यान या घटनेनंतर गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तात्काळ चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आहे।